मंदिराच्या समोरच असा मोठा दीपस्तंभ आहे. लोकांची गर्दीसुद्धा सकाळीच खूप आहे इथे. जसं महाकालेश्वरचं पण दर्शन आमचं लवकरच झालं होतं आणि तसंच कालभैरवचं सुद्धा दर्शन आमचं काही मिनटातच झालं. आणि या भैरवला मदिराचा भोग लावला जातो. तर या ठिकाणी या मंदिराच्या समोरच देशी दारूची पण खूप सारी दुकानं आधी होती, पण आता ती सगळी बंद केलेली आहेत. कालभैरव मंदिरानंतर मी आली आहे मंगलनाथ मंदिरामध्ये. तर इथे पण खूप गर्दी होती लोकांची आणि इथे सुद्धा व्हिडिओ फोटो वगैरे काढायला अलाव नाही आहे. तसे इथे बोर्ड्स पण लावलेले आहेत, त्यामुळे मेन मूर्तीची मला इथे व्हिडिओ करता आला नाही. त्याच्यानंतर मी बाहेर येऊन इथे जलाभिषेक केला आणि आमची सगळी दर्शनं 10:30च्या आतच या तिन्ही मंदिरांची दर्शनं खूप सुंदररित्या झाली. उज्जैनचा एक वेगळाच असा अनुभव आहे. इथे या ठिकाणी वेगळीच अशी एनर्जी आहे. तुम्ही पण या ठिकाणी येऊन ती एनर्जी फील करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.